गरिबी कोठडीत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना अशोक खरातने पुन्हा एकदा भविष्यवाणीचा आधार घेत त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. मी तुमचं भविष्य सांगतो, तुम्हाला काय होणार आहे हे मला माहीत आहे, अशा शब्दात तो कर्मचाऱ्यांना उद्देशून बोलत होता. मात्र पोलीस त्याच्या या भविष्यवाणीच्या नाटकाला बळी पडले नाहीत. नाशिक पोलिसांनी कायद्यापुढे कोणताही प्रभाव चालत नाही हे खरातला ठामपणे दाखवून दिले आहे. आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून